नाशिकसारख्या शहरात अपघात म्हणजे फक्त महामार्गावरील घटना नाहीत, तर रोजच्या आयुष्यात घडणारे शहरी ड्रामा आता गंभीर वास्तव बनले आहे। याच पार्श्वभूमीवर अशोका मेडिकल हॉस्पिटल्स नाशिक यांनी महाराष्ट्र राज्यातील पहिलं ट्रामा आणि ॲक्यूट सर्जरी विभाग सुरू करून प्रगत ट्रामा केअरमध्ये नवा मानदंड प्रस्थापित केला। जागतिक ट्रामा दिनानिमित्त अशोका मेडिकल हॉस्पिटल्स नाशिक यांनी जीव वाचवण्याच्या वचनबद्धतेचा नवा अध्याय लिहिलाय। ट्रामा आणि ॲक्यूट सर्जरीसाठी समर्पित विभागाची स्थापना करून अशोका मेडिकवरने शहरातील आरोग्य सेवेमध्ये ऐतिहासिक पाऊल टाकलंय। भारतामध्ये दरवर्षी सुमारे 4.5 लाख रस्ते अपघात होत आहेत, ज्यामध्ये 1.5 लाखांहून अधिक मृत्यू आणि 3 लाख गंभीर इजा नोंदवल्या जात आहेत। पण वेळेवर प्रतिसाद आणि ट्रामा केंद्रित उपचार मिळाल्यास अर्ध्याहून अधिक जीव वाचवू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मी डॉक्टर शेखर शिरमाळे, कन्सल्टंट न्यूरोस्पाइन सर्जन, अशोका मेडिकल हॉस्पिटल। गेल्या 25 वर्षापासून मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करत आहोत आणि मी आतापर्यंत 20,000पेक्षा जास्त ॲक्सिडेंटच्या पेशंटला ट्रीट केले आहे। आज 17 ऑक्टोबर हा जागतिक ट्रॉमा डे म्हणून साजरा केला जातो व या दिवशी आपण ट्रॉमा डे या निमित्ताने सगळ्या पब्लिकला, आणि हा जागतिक आहे, जसं जगभरामध्ये सर्व नागरिकांना, पब्लिकला आपण अवेअरनेस करून देतो की ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे। कारण ॲक्सिडेंट झाल्यानंतर मेंदूला किंवा मज्जारज्जूला जर का मार लागला हा इरिव्हर्सिबली डॅमेज असतो व त्यामधनं पेशंटचं आयुष्य ही पूर्ण उधळीस लागू शकतं। त्याला परमनंट डिसॅबिलिटी येऊ शकतात, जसे त्याला पॅरालिसिस राहू शकतात, एखादा अपंगत्व राहू शकतं। कारण मेंदूमध्ये कुठली इंजुरी झाली किंवा मज्जारज्जूला इंजुरी झाली तर त्याच्यामध्ये इरिव्हर्सिबल डॅमेज असतो। बाकी कुठलेही जे इंजुरीज असतात, साधारणपणे फ्रॅक्चर्स किंवा मसल इंजुरीज, स्किन इंजुरीज, या सगळ्या रिव्हर्सिबली असतात आणि त्यांना आपण रिपेअर करू शकतो। तर ह्या इंजुरीज होऊच नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की 2 व्हीलर चालवत असताना आपण हेल्मेटचा वापर केला पाहिजे। आणि हेल्मेट जर का आपण डोक्यावरती घातलेला असेल तर 70% इम्पॅक्ट हा कमी होतो आणि हेड इंजुरी मधला आपण बचावू शकतो। त्याचप्रमाणे मोटरसायकल चालवत असताना आपण वाहतुकीचे रूल्स रेग्युलेशन जे आहे याचं नियमित काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। कारण एक चुकी आणि आपला जीवालाच आपण त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने गाडीचा 2 व्हीलर चालवताना मोबाईलचा वापर नाही करायला पाहिजे। एका हातात मोबाईल, बऱ्याच वेळा आपण बघतो की नागरिक मोबाईलवरती बोलतात गाडी चालवताना, हे सुद्धा आपण अवॉइड करायला पाहिजे। आणि लास्ट, रात्रीच्या वेळेस ड्रिंक करतात आणि ड्रिंक केल्यानंतरही वाहन चालवतात, तर आपण कधीही ड्रिंक केलेलं असताना वाहन चालवतो। तसंच 4 व्हीलर मध्ये जर का तुम्ही असाल तर सीट बेल्टचा हा वापर केला पाहिजे। इव्हन मागच्या सीटवरती बसलेल्यांनी सुद्धा सीट बेल्टचा वापर केला पाहिजे। तर सीट बेल्ट जर का लावलेला असेल आणि एअरबॅग असतील तर गाडीच्या 4-4, 5-5 उलट्या जरी झाल्या तरी आम्ही पेशंट वाचलेले बघितले, जवळजवळ 90% चान्सेस त्याच्यामधून वाचण्याचे असतात। तर मी एवढं सांगतो सगळ्यांना की हेड इंजुरी आणि स्पाइन इंजुरी आणि ओव्हरऑल ट्रॉमा जे आहे ह्या प्रिव्हेंट केल्याच पाहिजे, आणि जर का झाल्याच तर त्याला गोल्डन अवरमध्ये ट्रीटमेंट मिळाली पाहिजे। पहिल्या तासामध्ये जर का ट्रीटमेंट मिळाली तर पेशंटचे वाचण्याचे चान्सेस खूप चांगले असतात। आणि पहिल्या तासामध्ये तो अशा ठिकाणी ॲडमिट झाला पाहिजे किंवा त्याला अशा ठिकाणी पोहोचवलं पाहिजे की जिथे अंडर सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत, जशा की MRI, CT स्कॅन, ब्लड बँक आणि सर्व तज्ज्ञ कन्सल्टंट, न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, प्लास्टिक सर्जन। तर अशा पद्धतीने जर का ट्रीटमेंट जर का पेशंटला मिळाली तर नक्कीच पेशंटचा हा जीव वाचण्याच्या लेव्हल ट्रामा सेंटर 24 तास आपत्कालीन आणि ट्रामा सेवा पुरवत आहे। न्यूरोसर्जरी, ऑर्थोपेडिक्स, जनरल आणि प्लास्टिक सर्जरी, क्रिटिकल केअर आणि फिजिओथेरपी या सर्व विभागांच्या समन्वयाने रुग्णांचं संपूर्ण पुनर्वसन साधलं जात आहे। त्यामुळे फक्त शारीरिक उपचारच नव्हे तर मानसिक आणि भावनिक पुनर्प्राप्तीवरही तितकाच भर दिला जातो। तर या विशेष कार्यक्रमाला पोलीस खात्यातील अधिकारी सुभाष पवार, विश्वास पाटील, अभिजित पत्की आणि RTO अधिकारी अमोल पाटील उपस्थित होते। त्यांनी नागरिकांना आवाहन केले, रस्ते सुरक्षेचे नियम पाळा, सतर्क राहा आणि कोणतीही इजा झाली तर
त्वरित वैद्यकीय मदत घ्या, कारण ट्रामामध्ये प्रत्येक सेकंद म्हणजे जीवन मृत्यूचा निर्णय असतो. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक.